राम राम मंडळी. आता तुम्ही आणि म्हणत आजीला ही बाई आता ड्रेस वगैरे घालून कुठे निघाले. थांबा सांगते. ॲनिव्हर्सरीला अहोनी मला हा बड्डेला गिफ्ट दिला होता आणि योगायोगाने आज योगाला ड्रेस घालण्याचा, त्यामुळे म्हणलं आज घालून पण बघावं आणि तुम्हाला पण दाखवावं. चिवतायला पण आमच्या छान असं नटलं होतं बरं का. चोळीचा वगैरे ड्रेस घातला होता त्यामुळे खूपच छान दिसत होती ना. तर रुक्माई कशी थांबतात तशी थांबली होती. हिला मी सांगितलं होतं पोज दे, तर ही जी पोज हे होती बघा. गाडीत येऊन बसले बघा. त्यानंतर आता तुम्ही म्हणशीला गाडीत पण बसली, आता तरी सांग बया कुठं चाललीस. आज आले होते कळंब्याला बरं का, साखरपुड्याला पोचल्यानंतर नवरा बायकोंची एंट्री झाली बरं का. मला तरी काय लांब बसले होते त्यामुळे काही दिसलं नाही बघा. सगळ्यासनी ना खुर्च्या वगैरे बसाय दिल्या होत्या, तरी पण उठून बघायची घाई बघा. बसून काय दिसत नसते काय सांगा बघू. थांबा थांबा तुम्हाला पण दाखवते. नवरा बायको उगाच घाई करू नका. त्यांचं पण चाललं होतं फोटोशूट करायचं बरं का. मुलं म्हणजे डोक्याला खरोखर ताप आहे बघा. बाहेर गेल्यानंतर अक्षरशः मला नवरा बायकोंच्या संग 2 फोटोही काढता आले नाही, फक्त या मुलगीमुळं बरं का. इथं बेसी खुर्ची येऊन बसली होती, त्यामुळे असं वाटत होतं की कुठं आले होते साखरपुड्याला. आले नसते तर बेस झालं असतं. जेवायला पण गेले होते ना, तिथं पण ना 2 घास गेले होते पोटामध्ये आणि 2 घास गेले होते खाली, फक्त या मुलगीमुळं बरं का. तिथून आम्ही आलो घरी. घरी आल्यानंतर पहिल्यांदा म्हणलं हातरून वगैरे टाकू. खरंच खूप वेळ झाला होता. अक्षरशः 11 वाजले होते पोचायला आम्हाला. उतई आमची गाडीतच झोपली होती बरं का. तिला पहिल्यांदा हातरून वगैरे टाकून दिलं. त्या मॅडमला पहिल्यांदा निवांत झोपवलं. त्यानंतर म्हणलं आता फ्रेश वगैरे झाल्याशिवाय पण आपल्याला चांगलं वाटणार नाही, त्यामुळे मी हातपाय वगैरे धुवून आली बघा लगेच. झोप तर मला खूप आली होती बरं का. दुपारपासून मी असं ठरवलं होतं की झोपायचं, साखरपुड्याला जायचं होतं. पण काय कुठली झोप लागते हो साखरपुड्याला जायच्या नादात. एक्साइटमेंट म्हणायची. चांगलीच माझी जिरली होती बरं का. का बरं मी आता काय लावत होते. आता तुम्ही आणि म्हणशीला आम्हाला कसं माहीत असणार तू काय लावतेस. तुम्हाला वाटत असेल सनस्क्रीम वगैरे लावत असेल. अहो नाही सकाळचं लावतात ना सनस्क्रीम. आम्ही अडाणी त्या अडाणीच राहणार आहे बघा. चेहरा वगैरे फुटला होता, त्यामुळे खडबडीत वगैरे झाला होता, त्यामुळे म्हणले चेहऱ्यावर काय ते थापून घ्या. तेच बॉडी लोशन लावत होते. गावाकडे काही थंडी अजून पण गेली नाही बरं का. त्यांना मला जांभ्या वगैरे येत होत्या, त्यामुळे म्हणलं आता आपल्याला झोपायची गरज आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू.